प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली पीवायक्यू ची सिरीज सुरू आहे आणि आपण चॅप्टर सुरू केलेला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। याचा दुसरा भाग आपण बघतो आहोत आणि यामध्ये 2024 ला आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे काही आहेत ते बघतो आहोत। याने काय होणार आहे तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचं स्वरूप कळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास जर आपण केला तर आपलं काम सोपं होणार आहे। आणि म्हणून कसाही अभ्यास करण्यापेक्षा व्यवस्थित जर आपण स्ट्रॅटेजी ठरवली, कशावर फोकस करायचं, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याची जर व्यवस्थित तयारी केली तर कमी कष्टात आपल्याला चांगली तयारी करता येणार आहे, कमी अभ्यासात चांगले मार्क्स मिळवता येणार आहे आणि म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या। तर आज आपण बघणार आहोत की एक्सेस प्रेशर हा जो फॉर्म्युला आहे या चॅप्टर मधला, तर त्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि शॉर्टकट पद्धतीने आपण ते कसे सोडवू शकतो। तर आता बघा, आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर जे काही आहे ते कॅव्हिटीसाठी, म्हणजेच जर समजा एखादं लिक्विड असेल आणि त्याच्या आत जर बबल तयार झाला किंवा एखाद्या गॅसच्या आतमध्ये बबल असेल तर त्याचं एक्सेस प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला असतो PI - P0 दॅट इज इक्वल टू 2T/R। R ही त्या बबलची रेडियस असते, T हे त्याचं सरफेस टेन्शन असतं आणि हे एक्सेस प्रेशर असतं। तसंच जर सोप बबल असेल तर त्याच्यासाठीचं जे एक्सेस प्रेशर असतं ते फक्त इथं 2च्या जागी इथं 4 लिहायचे आणि PI - P0 दॅट इज इक्वल टू 4T/R हे एक्सेस प्रेशर आहे। कशासाठी? सोप बबलसाठी। मग या फॉर्म्युल्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तर समजा हा A बबल आहे आणि त्याचं प्रेशर तुम्हाला दिलं जातं, हा B बबल आहे त्याचं प्रेशर दिलं जातं आणि मग तुम्हाला त्याच्या रेडियसचा रेशो विचारला जातो। कधी कधी ह्याची रेडियस, समजा याला जर आपण RA म्हटलं आणि याच्या रेडियसला जर आपण RB म्हटलं तर तुम्हाला कधी कधी RA/RB तरी विचारलं जातं, नाहीतर RB/RA तरी विचारलं जातं। त्यानंतर त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो विचारला जातो, A चा B शी व्हॉल्यूम, B चा A शी व्हॉल्यूम। त्यानंतर त्याच्या मासचा रेशो विचारला जातो की A म्हणजे VA/VB विचारलं जातं व्हॉल्यूमचा रेशो, किंवा VB/VA तरी विचारलं जातं। तसंच मास ऑफ बबल A टू दी मास ऑफ बबल B असा रेशो विचारला जातो, किंवा मास ऑफ बबल B टू मास ऑफ बबल A असा तरी रेशो विचारला जातो। मग आता सोडवायचं कसं तर ट्रिक लक्षात घ्या। तुम्हाला दिसतंय की प्रेशर, एक्सेस प्रेशर आणि रेडियस एकमेकाच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात। मग जर दिलेलं जे काही प्रेशर असेल तर त्याच्यातून ते प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 घेऊन 1 दिलेलं असतं ते त्यातून ते वजा करायचं आणि PA आणि PB हे एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये रेशो मिळतो आपल्याला RB/RA। मग बघायचं की तुम्हाला काय विचारलंय, RA/RB रेशो विचारलाय का RB/RA रेशो विचारलाय। मग PA/PB बरोबर RB/RA असतं आणि जर मग ते विचारलं तर उलट करून घ्यायचं। मग व्हॉल्यूम जर विचारला, व्हॉल्यूमचा रेशो जर विचारला, मग एकदा तुम्ही रेडियसचा रेशो काढून घेतला, मग बघा जर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ बबल A टू दी व्हॉल्यूम ऑफ बबल B असं जर विचारलं तर RA/RB चा क्यूब। मग तुम्ही एकदा ही व्हॅल्यू काढून घेतली की या फॉर्म्युल्यात किमती घालून तुम्ही व्हॉल्यूमचा रेशो काढू शकता। आणि आपल्याला असं माहितीये की मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि म्हणून जर मासचा रेशो विचारला तरी सुद्धा मास ऑफ बबल A टू दी मास ऑफ बबल B रेशो ऑफ मास ऑफ बबल A टू दी मास ऑफ बबल B दॅट इज इक्वल टू RA/RB चा क्यूब। या पद्धतीने हे एक्सेस प्रेशरवरचे न्यूमेरिकल सोडवायचे असतात। कळलं का? मग तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे कसे। मग आता आपण ऍक्च्युअल आपल्याला कसे न्यूमेरिकल्स विचारले गेले ते बघूयात। पहिला प्रश्न असा आहे बघा, The pressure inside two soap bubbles A and B are 1.02 atmosphere and 1.04 atmosphere respectively. The ratio of volume of bubble A to that of B is outside pressure that is 1 atmosphere and options are given. Option A 1:8, B 8:1, C 4:1 and D 2:1. आता काय दिले आपल्याला
तर ए बबलच्या आतमधलं सोप बबल येथे सगळ्यात महत्वाचं, आणि ए बबलच्या आतमधलं जे प्रेशर आहे ते दिलंय 1.02 ऍटमॉस्फिअर आणि बीचं दिलंय 1.04 ऍटमॉस्फिअर, आणि आउटसाइड जे प्रेशर आहे ते 1 ऍटमॉस्फिअर दिलंय. मग आपल्याला एक्सेस प्रेशर जर काढायचं तर पीए मायनस पी0 ए साठी 1.02 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0.02 ऍटमॉस्फिअर, आणि बी साठीचं पीबी मायनस पी0 दॅट इज इक्वल टू 1.04 मायनस 1 मीन्स दॅट इज इक्वल टू 0.04 ऍटमॉस्फिअर. मग आता प्रेशरचं फॉर्म्युला माहिती आहे एक्सेस प्रेशर सोप बबल साठी पीए मायनस पी0 दॅट इज इक्वल टू 4T बाय RA आणि पीबी मायनस पी0 दॅट इज इक्वल टू 4T बाय RB. मग आता हे RA आणि RB यांची रेडियस आहे, त्या बबलची रेडियस आहे. मग याला आपण पीए एक्सेस म्हणू आणि याला आपण पीबी एक्सेस म्हणू दॅट इज इक्वल टू RB बाय RA. मग पीए एक्सेस आहे 0.02 डिवायडेड बाय पीबी एक्सेस आहे 0.04. मग आपण हे दोन डिजिट पुढे सरकवले तर 2/4 म्हणजे 1/2, म्हणजे RB बाय RA चा रेशो 1/2 मिळाला आपल्याला. ही पहिली गोष्ट मिळाली आपल्याला. बघा RA बाय RB, तर जर RB बाय RA 1/2 असेल तर RA बाय RB 2/1 झालं, आणि आपल्याला व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे त्याच्या. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो 4/3 पाय R क्यूब. मग आता ए साठी झाला 4/3 पाय RA क्यूब आणि बी साठी झाला 4/3 पाय RB क्यूब. 4/3 पाय कॅन्सल झाले आणि फॉर्म्युला इथे शिल्लक काय राहिलं RA डिवायडेड बाय RB चा क्यूब दॅट इज इक्वल टू, आता याची व्हॅल्यू मिळाली 2/1 आणि त्याचा क्यूब केलं तर 2/1 चा क्यूब म्हणजेच 8:1 की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. मग सोपं काय करायचं की एक्सेस प्रेशर काढून घ्यायचं, रेडियसचा रेशो काढायचा आणि व्हॉल्यूम बघायचा कशाचा कशाशी विचारलाय त्याचा डायरेक्ट क्यूब करायचा आणि शॉर्ट मेथडने उत्तर काढायचं. समजलं का? करेक्ट ऑप्शन बी आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. द प्रेशर इनसाइड ए सोप बबल A is 1.01 atmosphere and that of in a soap bubble B is 1.02 atmosphere. The ratio of volume of A to that of B is option A 2:1, B 8:1, C 101:102 and D 102:101. फक्त छोटासा बदल झालेला बघायचं, फक्त व्हॅल्यू बदलवलेले आहेत. तर हे जे प्रेशर आहे हे 0.01 आहे आणि हे 0.02 आहे. मग एक्सेस प्रेशर काढायचं तर त्यातून एक वजा केलं आणि म्हणून ए साठी एक्सेस प्रेशर आलं 0.01 ऍटमॉस्फिअर आणि बी साठी आलं 0.02 ऍटमॉस्फिअर. मग आता इथं काय झालं आपला फॉर्म्युला झाला ह्या पद्धतीने. आता हे कशासाठी दिलेलं आहे तर मग अशी सोप बबल साठी दिलेलं होतं आणि आता सुद्धा सोप बबल साठीच दिलेलं आहे, म्हणजे इथं फॉर्म्युला तोच राहिला 4T. मग आता एक्सेस प्रेशर हे रेडियसच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं आणि म्हणून पीए एक्सटर्नल डिवायडेड बाय पीबी एक्सटर्नल दॅट इज इक्वल टू RB बाय RA. आता हे पीए आहे बघा, एक्सेस प्रेशर आहे 0.01 आणि हे आलेले 0.02. हे डेसिमल पॉइंट शिफ्ट केला मग RB बाय RA चा रेशो मिळाला 1/2. मग आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे VA as to VB, म्हणजे ए बबलचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय बी बबलचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहिला 4/3 पाय कॅन्सल झाले, RA बाय RB चा क्यूब. आता RA बाय RB ह्या याच्यावरून काय मिळालं 2/1 म्हणजेच परत आधीच्या सारखंच उत्तर आलं 8:1 की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. कळला का मग तुम्हाला प्रकार कशा पद्धतीने सोडवायचं ते? क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. The pressure inside two soap bubble A is 1.01 and that of B is 1.02 atmosphere respectively. The ratio of their respective radar A to B is outside pressure that is 1 atmosphere. Option A is 2:1, B is 4:1, C is 6:1 and D 8:1. आता बघा मगाचाच प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॉल्यूम ऐवजी रेडियसचा रेशो विचारलाय. मग आता काय करायचं तर इथे एक्सेस प्रेशर काढून घ्यायचं. मग आता पीए मायनस पी0, पीए दिलेलं आहे 1.01 आणि पीबी दिलेलं आहे 1.02 ऍटमॉस्फिअर. एक्सेस प्रेशर पीए मायनस पी0 बरोबर 1.01 मायनस 1 म्हणजे हे 0.01 ऍटमॉस्फिअर हे एक्सेस, आणि बी साठी पीबी मायनस पी0
दॅट इज इक्वल टू 1.02 मायनस 1 0.02 ऍटमॉस्फिअर. मग आता हे एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला सोप बबल साठी, पण आता एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट ही स्टेपला आपण येऊ शकतो की पीए एक्सटर्नल डिवायडेड बाय पीबी एक्सटर्नल दॅट इज इक्वल टू आरबी बाय आर ए. आता पीए एक्सटर्नल आहे 1.01, पीबी एक्सटर्नल आहे 0.02, दोन घरं डेसिमल सरकवले म्हणजे आरबी बाय आर ए चा रेशो 1:2 मिळाला. आपल्याला विचारलंय आर ए रेस टू आरबी, त्याच्या अपोजिट करायचं, मग 2/1 की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. म्हणजे बघा रेडियसचा रेशो विचारला तर एकदम सोपं, जो प्रेशरचा रेशो आला त्याच्या फक्त काय करायचं, अपोजिट करायचं, उलट करायचं. समजलं का? या पद्धतीने सोडवायचं. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. The excess pressure inside a spherical drop of water A is 4 times that of another drop B. Then the ratio of mass of drop A to that of drop B is option A 1:4, B 1:8, C 1:16 and D 1:64. तर काय दिलंय आपल्याला, एक्सेस प्रेशरला आपण डेल्टा पीए म्हणू आणि हे जे एक्सेस प्रेशर आहे हे डेल्टा पीए दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स एक्सेस प्रेशर ऑफ डेल्टा पीबी. मग आता जे काही ड्रॉप आहे तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो 2T/R, पण आपल्याला इथं फॉर्म्युला शिकायच हे नाही, आपण डिरेक्टली सोडवतो. आणि म्हणून एक्सेस प्रेशरचा रेशो जो काही आहे हा आला बघा तुमचा डेल्टा पीए डिवायडेड बाय डेल्टा पीबी दॅट इज इक्वल टू 4/1. मग आपल्याला मासचा रेशो काढायचा आहे. मग मासचा रेशो जर काढायचा तर तो असतो व्हॉल्यूम आणि मास तर सेमच असतं की रेडियसचा क्यूब घ्यायचा असतो. आणि म्हणून आपल्याला हा जो एक्सेस प्रेशरचा जो रेशो आहे तो रेडियसच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलल्यामुळे हे आरबी बाय आर ए 4:1 आलेलं आहे. मग आपल्याला इथं जर मासचा रेशो काढायचा तर आपल्याला आधी आर ए बाय आरबी काढावं लागेल, ते उलट करून घ्यायचं 1/4. आणि म्हणून मासचा रेशो आला बघा आर ए बाय आरबी चा क्यूब, 1/4 चा क्यूब म्हणजे 1:64 की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं का की प्रॉब्लेम बदलला तर फक्त काय थोडीशी चेंज करायची. आता सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा, थोडासा बदल करून. The excess pressure inside a spherical drop of water is 3 times that of the second drop. Then the ratio of mass of a drop 1 to that of drop 2 is option A 1:3, B 1:9, C 1:27 and D 1:36. मग आता फक्त पी आणि पीबी ऐवजी त्यांनी 1 आणि 2 म्हटलेलं आहे इथं. मग आता इथं हा P1 3 टाइम्स P2. मग आता इथं बघा P1 आणि P2. मग हा काय मिळाला आपल्याला, डेल्टा P1 एक्सेस प्रेशर ऑफ P1 डिवायडेड बाय एक्सेस प्रेशर ऑफ P2 दॅट इज इक्वल टू 3/1. मग तो रेडियसचा हा फॉर्म्युला असतो एक्सेस प्रेशरचा, म्हणजे रेडियसच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. आणि म्हणून डेल्टा P1 बाय डेल्टा P2 दॅट इज इक्वल टू इथं झालं बघा R2 बाय R1 दॅट इज इक्वल टू 3/1. आणि म्हणून R1 बाय R2 हे 1/3 झाले. आणि मग मासचा रेशो विचारला, मग मासचा रेशो R1 बाय R2 च्या क्यूबच्या प्रपोर्शन मध्ये बदलतो. आणि म्हणून इथं 1/3 चा क्यूब म्हणजे 1/27 आणि जो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. म्हणजे इथं जर 4 आलं तर इथं 4 चा क्यूब येतो, आलं लक्षात. 3 आलं तर 3 चा क्यूब येतो, कळलं का. जो कोणता नंबर येईल इथं 5 आलं तर 5 चा क्यूब येणार. समजतंय? या पद्धतीने सोडवायचं, इतकं सोपं पद्धत आहे बघा. क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, जो 10 मे 2024 ला विचारलेला आहे. 2 soap bubbles having radii small r1 and small r2 has inside pressure P1 and P2 respectively. If P0 is external pressure, then the ratio of their volume is option A P1 minus P0 divided by P2 minus P0. Option B P2 minus P0 divided by P1 minus P0. Option C P2 minus P0 चा क्यूब डिवायडेड बाय P1 मायनस P0 चा क्यूब. आणि ऑप्शन डी P1 मायनस P0 चा क्यूब डिवायडेड बाय P2 मायनस P0 चा क्यूब. मग आता बघा आपल्याला काय दिलंय, तर 2 बबल आहे, रेडियस आहे स्मॉल r1 आणि स्मॉल r2 आणि प्रेशर आहे P1 आणि P2 आणि त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे. मग आता बघा हे इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर, हे एक्सेस प्रेशर कसं काढतो आपण, तर हे वजा हे म्हणजे या पहिल्या स्पिअर साठी एक्सेस प्रेशर झालं
P1 मायनस P0 याचं एक्सेस प्रेशर झालं बघा P1 मायनस P0 आणि याचं झालं P2 मायनस P0. आणि मग आपल्याला माहिती एक्सेस प्रेशर हे रेडियसच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतं. मग डेल्टा P1 डिवायडेड बाय डेल्टा P2 दॅट इज इक्वल टू R2 बाय R1 आणि म्हणून इथे झाले P1 मायनस P0 डिवायडेड बाय P2 मायनस P0. मग व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे तर रेडियसच्या क्यूबच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये तो बदलतो. मग इथं आपल्याला ही R2 बाय R1 ची व्हॅल्यू मिळालेली आणि म्हणून R1 बाय R2 काय येणार आहे तुमचं P2 मायनस P0 डिवायडेड बाय P1 मायनस P0 चा क्यूब. पण लिहिताना यांनी क्यूब काय केला सेपरेट केला आणि म्हणून V1 मायनस V2 दॅट इज इक्वल टू P2 मायनस P0 चा क्यूब डिवायडेड बाय P1 मायनस P0 चा क्यूब, जो करेक्ट ऑप्शन सी आहे. या पद्धतीने सोडवायचे. आता बघा क्वेश्चन नंबर 7 आपल्याला पाहायचंय. जो एनर्जी जी काही आहे ना ती आणि प्रेशर अशा दोन फॉर्म्युलाचं कॉम्बिनेशन करून विचारलेलं आहे. प्रश्न असा आहे, a water drop of radius capital R is divided into 8 equal droplets. Let the excess pressure inside the bigger drop be delta PB and that inside a small droplet is delta PS. Then the ratio of delta PB divided by delta PS is option A 0.8, B 0.5, C 0.4 and D 0.2. मग आधी काय करायचं तर हा जो तुमचा हा बिगर ड्रॉप आहे, मग हा जो बिगर ड्रॉप आहे ना तर त्याची रेडियस R आणि त्याचं एक्सेस प्रेशर डेल्टा PB दिलेलं आहे. ते 8 ड्रॉपलेट्स मध्ये डिवाइड केलं की ज्यांची रेडियस स्मॉल r आहे आणि त्याचं प्रेशर डेल्टा PS आहे एक्सेस प्रेशर आणि तुम्हाला रेशो विचारलाय डेल्टा PB डिवायडेड बाय डेल्टा PS. मग आधी ह्या दोन रेडियस मधलं नातं काढून घ्यायचं. मग हे रिलेशन काढायला काय करायचं तर ह्या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम आणि ह्या 8 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम हे सारखं असणार आहे आणि म्हणून याचा व्हॉल्यूम झाला 4/3 पाय आर क्यूब आणि याचा झाला 8 इंटू 8 म्हणून 8 इंटू 4/3 पाय आर क्यूब. इथली रेडियस कॅपिटल आर, इथली रेडियस स्मॉल आर. मग आता हे सगळं कॅन्सल झालं आणि शिल्लक राहिलं आर क्यूब दॅट इज इक्वल टू 8 आर क्यूब आणि क्यूब रूट जर घेतलं तर हा कॅपिटल आर बरोबर 2 इंटू स्मॉल आर म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला R/2. मग आता बघा आपल्याला डेल्टा PS बरोबर 2T बाय R आणि डेल्टा PB बरोबर 2T बाय R म्हणजे याची रेडियस स्मॉल आर आणि याची रेडियस कॅपिटल आर. मग डेल्टा PB बाय डेल्टा PS तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेपला आलात तरी चालू शकतं बाळांनो. तर आता बघा R डिवायडेड बाय स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर, स्मॉल आर ची व्हॅल्यू R/2 टाकली, हे R आणि हे R कॅन्सल झाले. 1/2 म्हणजेच 0.5. तर ऑप्शन आहे बी या पद्धतीने सोडवायचं आहे. आता हा चार्ट आहे ना फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन हा काळजीपूर्वक बघा की कोणत्या कोणत्या फॅक्टरवर सरफेस टेन्शन हे अवलंबून असतं. त्यातला पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड. बघा द व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन ऍट इंटरफेस डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिक्विड अंडर कन्सिडरेशन बट इट इज इंडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ सरफेस. त्या सरफेस एरियावर ते अवलंबून नसतं सरफेस टेन्शन ऑर लेंथ ऑफ लाईन कन्सिडर्ड. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर आहे बघा की ज्याच्यावर सरफेस टेन्शन अवलंबून असतं ते आहे इम्प्युरिटी. इथं आपल्याला 4 केस बघायच्या आहेत. पहिली केस इफ इम्प्युरिटी इज हायली सोल्युबल द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. दुसरी केस इफ इम्प्युरिटी इज पार्शियली सोल्युबल द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड डिक्रीजेस. तिसरी केस आहे बघा सरफेस टेन्शन इन्क्रीजेस बाय ऍडिंग ए वॉटरप्रूफिंग एजंट. आणि चौथी केस आहे त्याच्यात ऍडिशन ऑफ डिटर्जंट डिक्रीजेस सरफेस टेन्शन. काळजीपूर्वक ह्या सगळ्या केसेस बघा, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. मग व्हेरिएशन ऑफ सरफेस टेन्शन विथ टेम्परेचर इज गिव्हन बाय T that is equal to T0 into bracket 1 minus alpha theta bracket over, where T, capital T and T0 is the surface tension at theta degree Celsius and 0 degree Celsius respectively, and alpha is the temperature coefficient of the surface tension. And surface tension decreases with increase in temperature. तर बघा हा फॅक्टर नीट लक्षात ठेवा, याच्यावर MCQ आलेला आहे. आणि चौथा फॅक्टर आहे इलेक्ट्रिफिकेशन. व्हेन ए सोप बबल इज चार्ज्ड आयदर पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली इट्स रेडियस ऑलवेज इन्क्रीजेस as a force starts acting outwards normally to the surface of the liquid and thus surface tension
डिक्रीजेस. म्हणजे इलेक्ट्रिफिकेशनने सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. तर ह्या चार्टवर आता आलेले प्रश्न आपल्याला बघायचे. आता बघा क्वेश्चन नंबर 8 आहे. इन मोस्ट ऑफ लिक्विड्स विथ राइज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड. ऑप्शन ए फर्स्ट डिक्रीज अँड देन इन्क्रीज, बी इन्क्रीजेस, सी डिक्रीजेस अँड डी रिमेन्स अनचेंज्ड. आत्ताच पाहिलं आपण की जर राइज इन टेम्परेचर दॅट डिक्रीजेस द सरफेस टेन्शन अँड देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 9 आहे बघा. इफ डिटर्जंट इज डिझॉल्व्ड इन वॉटर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. आता हा कधी कधी आलाय बघा. तर तो सीईटी 2021 ला आलाय, 2020 ला आलाय, 2024 ला आलाय. म्हणजे रिपीटेडली असते. तर ऑप्शन ए आहे इन्क्रीजेस, बी आहे डिक्रीजेस, सी रिमेन्स कॉन्स्टंट अँड डी बिकम 0. आत्ताच आपण चार्ट मध्ये पाहिलं की डिटर्जंट इज डिझॉल्व्ड इन वॉटर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण प्रेशर, एक्सेस प्रेशर, मग ते सोप बबलचं असेल किंवा ते वॉटरचं असेल किंवा कुठल्या दुसऱ्या लिक्विडचं असेल तर त्यावरचे येणारे प्रश्न बघितले. आणि त्याच्यानंतर आपण सरफेस टेन्शन हे कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करतं, मीन्स फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दी सरफेस टेन्शन, त्याचा चार्ट पाहिला. त्याच्यावर 2024 ला जे 2 MCQ आले होते ते पाहिले. तो चार्ट जर तुम्ही चांगला केला तर त्यावर कशावरचाही जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता येईल. तर मला खात्री आहे की या PYQचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील येणाऱ्या 2025च्या सीईटी मध्ये त्याची कल्पना येण्यास मदत होईल आणि कोणत्या भागावर तुम्हाला स्ट्रेस द्यायचा आहे ते पण कळेल. आणि म्हणून ह्या सिरीजचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.